नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज आपला सेकंड लास्ट व्हिडिओ आहे आपल्या बर्थडे सिरीजचा. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, न्यू इयर आता लवकरच सुरू होणार आहे. सो मुद्दाम मी हे चॅलेंज निवडलं आहे, द मिरेकल मॉर्निंग रुटीन चॅलेंज. मी आठवडाभर हे रुटीन फॉलो करायचा प्रयत्न करणार आहे, कारण मला असं वाटतं की जे काही माझे न्यू इयर रेझोल्युशन किंवा गोल्स किंवा ज्या काही सवयी आहेत ज्या मला इनकल्केट करायच्या आहेत स्वतःमध्ये, ते ह्या गोल्ससोबत थोडंफार अलाइन होत आहेत. मिरेकल मॉर्निंग किंवा मिरेकल मॉर्निंग रुटीन काय आहे हे मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करते. सो मिरेकल मॉर्निंग नावाचं एक पुस्तक आहे. मी वाचलं होतं जस्ट त्या रायटरचं नाव पण मी विसरले, सो मी ते स्क्रीनवर मेन्शन करेन आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या बुकची समरी पण मेन्शन करेन. मी पर्सनली हे पुस्तक वाचलं नाही आहे, पण मी बऱ्याच समरीज आणि ऑडिओ बुक्स आणि हे सगळं ऐकलं. ऑडिओ बुक्स म्हणजे ऑडिओ समरीज वगैरे हे सगळं ऐकलं. सो मला खरंच हे रुटीन खूप आवडलं आहे आणि हे बरेच वर्ष झाले मला माहिती आहे. फक्त मी कम्प्लिटली कधी डेडिकेटेडली हे फॉलो नाही केलं आत्तापर्यंत. यातल्या काही स्टेप्स मी फॉलो करत होते ऑफकोर्स, पण जसं सांगितलं आहे बुकमध्ये किंवा जसं आहे समरीमध्ये तसं मी अजिबात फॉलो करत नव्हते. सो मी असा विचार केला की न्यू इयरमध्ये मला चांगल्या गोष्टी जर सवयी लावून घ्यायच्या असतील तर हे थोडंसं आधीपासून केलं पाहिजे. कारण अचानक जेव्हा आपण न्यू इयर रेझोल्युशन्स ठरवतो आणि जानेवारी 1पासून करायला लागतो, ते जास्त वेळ टिकत नाही. 3 किंवा 4 तारखेनंतर लोक विसरून जातात. सो तसं नको व्हायला, माझ्या बॉडीला एलियन नको वाटायला, म्हणून हे रुटीन मी थोडं आधीपासून फॉलो करते. आय नो इंट्रो खूप मोठा होतोय, सो विदाउट एनी फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड. सो मिरेकल मॉर्निंग रुटीन एक 6 स्टेप्सचं इझी रुटीन आहे. ह्या 6 स्टेप्सला एक ॲक्रोनिम दिलं आहे रायटरनी, जे आहेत लाईफ सेवर्स. सेवर्स हा या रुटीनचा ॲक्रोनिम आहे. सेवर्समध्ये S स्टँड्स फॉर सायलेन्स, A स्टँड्स फॉर अफर्मेशन्स, V स्टँड्स फॉर व्हिज्युअलायझेशन, E stands for exercise, R stands for reading and S stands for scribbling. आता सायलेन्स आणि अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, रीडिंग, एक्सरसाइज आणि स्क्रिबलिंग हे सगळं उठल्यावर पहिल्या 1 तासात करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या मॉर्निंग रुटीनच्या आधी पाणी पिणं गरजेचं आहे, असं रायटरचं म्हणणं आहे. सो मी तुम्हाला सांगते मी कसं 1 तासात ह्या सगळ्या गोष्टींना डिवाईड केलं आहे. मी रुटीन सुरू करायच्या 1 दिवस आधी बसून परत एकदा सगळं समरीज आणि लोकांचे काही व्हिडिओज बघितले, सो दॅट मी काही विसरणार नाही चॅलेंजबद्दल. मी माझा टाईम असं डिवाईड केलं आहे की मी सगळ्यात आधी 10 मिनटं सायलेन्सला देणार आहे, 5 मिनटं अफर्मेशन्स, 2 मिनटं व्हिज्युअलायझेशन्स, 10 मिनटं एक्सरसाइज, अर्धा तास रीडिंग आणि 3 मिनटं स्क्रिबलिंग. मी संडेला रात्री तांब्याच्या ग्लासमध्ये पाणी भरून ठेवलं फॉर द नेक्स्ट डे. सो सोमवारी सकाळी उठल्या उठल्या मी फेरी लाईट्स ऑन केल्या आणि पाणी पिले. आय होप तुम्हाला मी दिसत असेल, कारण मी लाईट नाही ऑन करू शकले कारण माझी रूममेट झोपली होती. पाणी पिऊन झाल्यावर मी सायलेंट मेडिटेशन केलं, त्यानंतर मी व्हिज्युअलायझेशन केलं आणि अफर्मेशन्स ऐकले. एक्सरसाइजमध्ये मी जास्त काही नव्हते करत कारण माझा खांदा दुखत होता. आय वॉज जस्ट डुईंग सम बॅक स्ट्रेचेस अँड आय फेल्ट सो गुड आफ्टर डुईंग दॅट. फक्त 5 दिवस हे चॅलेंज केल्यामुळे एक चांगली सवय जी मला लागली ती म्हणजे पुस्तक वाचायची सवय मला परत लागली. रीडिंग करून झाल्यावर मी माझं 5 इयर जर्नलमध्ये लिहिलं आणि चॅलेंज आजच्या दिवसासाठी कंप्लीट केलं. ओके, सो आय जस्ट गॉट डन विथ द होल रुटीन. द लास्ट थिंग वॉज टू राईट समथिंग, जे की माझं करून झालं आहे. मी जास्त वेळ रायटिंगला नाही दिला आहे कारण जनरली मला जर्नलिंग किंवा लिहावं असं रात्री वाटतं. सो आय जस्ट कम्प्लिटेड माय 5 इयरवाला जर्नल. त्याला 1 मिनटं लागतो हार्डली. I must say the one thing that miraculously happened today was me dancing after so long. I am a dancer, yes, but काहीतरी झालं होतं ॲज आय सेड जानेवारीमध्ये. त्याच्यानंतर माझा डान्स क्लास बंद झाला अँड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू गेट बॅक ऑन ट्रॅक विथ दॅट. बट ट्रस्ट मी, 1 तास आधी उठले म्हणून माझ्याकडे एक्स्ट्रा 15-20 मिनटं होते आज किंवा अर्धा तास. आणि मग मी रीडिंग केलं, मी आंघोळ केली
लिहायच्या ऐवजी जी शेवटची स्टेप आहे त्याच्याऐवजी आय वेंट, आय डान्स्ड, देन आय हॅड माय ब्रेकफास्ट, आय केम बॅक, आय हॅव रिटन एव्हरीथिंग अँड एव्हरीथिंग इज डन बिफोर 9 AM. आय एम सो सो हॅपी टुडे. आणि ऑनेस्टली स्पीकिंग आजचा दिवस खरंच खूप चांगला होता. आज मंडे आहे, सो मी आता भेटेन तुम्हाला उद्याच्या मिरेकल मॉर्निंग रुटीनमध्ये. सो आता आज ट्यूजडे आहे आणि ऑनेस्टली ह्या दिवशी मला जरा उठायला उशीर झाला होता, बट स्टील आय कम्प्लीटेड द चॅलेंज. मी सकाळी उठले, मेडिटेशन केलं, त्याच्या आधी पाणी पिलं, मग अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन हे सगळं करत होते वाईल ईटिंग ड्रायफ्रूट्स. त्यानंतर मी स्ट्रेचिंग केलं आणि त्यानंतर रुटीन कंटिन्यू केलं, रीडिंग आणि रायटिंग वगैरे. सो आता वेनस्डे आहे आणि मी व्हिज्युअलायझेशन करते आहे बाय लुकिंग ॲट माय विजन बोर्ड आणि ड्रायफ्रूट्स खाते आहे. लवकर उठल्यामुळे सगळ्यात जास्त जी गोष्ट मला आवडत होती ती म्हणजे रोज सनराईज एन्जॉय करणं. दिस वॉज माय मोस्ट फेवरेट टाईम ऑफ द डे. त्यानंतर मी रीडिंग आणि रायटिंग करून माझं चॅलेंज आजच्या दिवसासाठी कंप्लीट केलं. सो आज आता थर्सडे आहे आणि मी एवढी खुश दिसते तुम्हाला का, कारण आज माझा बर्थडे होता. अँड डुईंग दिस चॅलेंज ऑन माय बर्थडे डिडंट रिअली फील लाईक अ चॅलेंज. मला मजा येत होती. मी रोजसारखा आधी ग्लासभर पाणी पिले, मग मेडिटेशन केलं. आता मी व्हिज्युअलायझेशन करते आहे. अफर्मेशन्स माझे ऐकून झालेत आणि व्हिज्युअलायझेशन करता करता मी रोज ड्रायफ्रूट्स खात होते. अंघोळ वगैरे करून झाल्यावर मी रीडिंग केलं आणि मग रायटिंग केलं. आज माझा बर्थडे होता, सो मला जास्तच लिहावंसं वाटत होतं, म्हणून मला थोडा वेळ लागला आज लिहायला. इट्स फ्रायडे टुडे, इट्स ऑल्सो द लास्ट डे ऑफ द चॅलेंज. मला ह्या दिवशी उठायला जरा उशीर झाला होता, कारण आदल्या दिवशी झोपायला लेट झाला होता बर्थडे सेलिब्रेशनमुळे. सो मी डिरेक्टली रीडिंगचा क्लिप शूट करून तुम्हाला दाखवते आहे. असं नाही आहे की मी चॅलेंज फॉलो नव्हतं केलं, मी सगळं फॉलो केलं, पण मला फक्त ते शूट नाही करता आलं. रीडिंग नंतर मी लास्ट स्टेप फॉलो केली विच वॉज रायटिंग. मी माझं रोज 5 इयर जर्नल भरत होते. Hi you guys. So today was the 5th and the last day of this challenge. मला सॅटर्डे संडे ऑफ हवा होता, सो मी ठरवलेलं फक्त 5च दिवस करायचं, लाईक द वर्किंग डेज. अँड ऑनेस्टली स्पीकिंग एव्हरीथिंग इन द चॅलेंज गोज हँड इन हँड. कारणं आहेत जेन्युइन, की का उठल्या-उठल्या पाणी पिऊन मगच सगळं करायचंय, का ह्याच्यानंतर हे, मग त्याच्यानंतर ते असं अलाइन का केलंय, की सायलेंट मेडिटेशन, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन वगैरे, वगैरे. सो ऑल ऑफ दिस honestly is perfect for someone who is very busy and can't take out a lot of time for themselves. तुम्ही स्वतःला दिवसातून 1 तास दिला तरी खूप होतं. मी पुस्तक वाचलं नाहीये, बट आय एम होपिंग दॅट आय विल गेट टू रीड द बुक इन द न्यू इयर. आणि मला ऑनेस्टली हे चॅलेंज खूप आवडलं. फक्त आजचा दिवस मला जरा लेट झालंय उठायला आणि थोडं डिले झाला. बट द थिंग इज, इथे थंडी खूप आहे ॲज आय सेड, आणि मी रोज 6ला उठत होते इन ऑर्डर टू डू माय रूटीन. कारण मी एरवी 7ला उठते आणि फक्त 1 तास लवकर उठायला सांगितलंय. सो 6 AM वॉजंट अ चॅलेंज फॉर मी. बट काल माझा बर्थडे होता आणि काल रात्री थोडा उशीर झाला सेलिब्रेशन वगैरे करून येईपर्यंत. सो दॅट्स वाय आज मी थोडंसं लेट उठले, 6:50च्या अराउंड उठले. बट तरीसुद्धा मला असं वाटतं की हे चॅलेंज खूप चांगलं होतं. मला स्वतःबद्दल खूप गोष्टी कळल्या, की मला एखादं मेडिटेशन, आपण म्हणतो ना, की यार आज मी बसले तर होते ध्यान करायला, पण माझं लक्षच लागलं नाही. मला शांतच वाटलं नाही. सो नाऊ दॅट आय हॅव डन दिस चॅलेंज,
आय नो की काय कारणं असू शकतात की माझं लक्ष नाही लागत आहे. सो असंच जसं तुम्ही ते चॅलेंज करत जाल, तुम्ही स्वतःबद्दल खूप गोष्टी डिस्कव्हर करत जाल आणि मी 100% रेकमेंड करते सगळ्यांना की प्लीज हे चॅलेंज करून नक्की बघा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अजून कोणते सेल्फ हेल्प चॅलेंजेस आहेत जे तुम्हाला माहिती आहेत आणि मला नाही, हे कमेंटमध्ये मला कळवा, म्हणजे मी न्यू इयरमध्ये ते करायचा प्रयत्न करेन. तुम्ही जर आत्तापर्यंत ह्या सीरीजचा बाकी कोणतेच व्हिडिओ बघितले नसतील, तर ह्या प्लेलिस्टवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटेन.